तुम्ही जर असं नाही केलं तर तुमच्या आईपणाचं महात्म्य संपवून बसाल तुम्ही। यापुढे फक्त रणधीरराजेंच्याच आई म्हणून ओळखल्या जाल तुम्ही। नीलराजे, आम्ही तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही। खूप प्रयत्न केले आम्ही, हात जोडले, विनवण्या केल्या, पण त्यांनी विक्रमच्या सुटकेसाठी मदत करायला नकार दिला। साईमाने नकार दिला? हो। आज आम्ही आदित्यराजेंसाठी काही केलं नाही ना, तर येणारा काळ कर्तव्याला चुकलेली आई म्हणून आमच्याकडे बोट दाखवेल। रणवीर, आम्ही आमच्याच नजरेतून उतरून जाऊ। भावनेच्या आहारी जाऊन सर्वसामान्यांसारखा विचार आपण करू शकत नाही। तुम्ही आदित्यराजेंसाठी काय करणार आहात एवढंच आम्ही तुम्हाला विचारतो। आम्ही तुमची ही मागणी पूर्ण करायला असमर्थ आहोत। आम्ही विनंती करतोय तरीही तरीही तुम्ही त्यांच्या आई आहात साईमा, तसेच आम्ही त्यांचे मोठे भाऊ आहोत। ते संकटात असताना आम्हाला दुःख होणार नाही का? पण तरी आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नाही। पण का रणवीर? कारण आपल्याला राजघराण्याच्या मर्यादा आहेत आणि विक्रमादित्यांनी काहीही विचार न करता त्या मर्यादांचं उल्लंघन करून एका सामान्य मुलीशी लग्न केलंय। मी विक्रमसाठी काही करू शकत नाही होत। तुम्हाला विक्रमादित्यांना मदत करायची असेल तर आमची ना नाही, पण त्यावेळी तुम्हाला विक्रमादित्य किंवा आम्ही या दोघांपैकी कुणाची तरी एकाचीच निवड करावी लागेल। अपघात होता का घातपात का विक्रमला कोणी मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न करताय याची शहानिशा व्हायलाच हवी, आणि ते फक्त विक्रमच करू शकतो। हे जे काही छापून आलंय ते खरं आहे का? अगं बोल ना, गप्प का? हो खरंच, मीच करणार आहे ती आज। चावडे, अभिलाषा, हिला लाज कशी वाटत नाही? अगं मला एक कळत नाहीये, ह्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? हो, पण तू जर काही ऍड केलीस ना तर त्यामुळे आमच्यावर वेड होण्याची पाळी नक्कीच येणार आहे। सॉरी बाबा, तुम्हाला काय वाटेल याचा विचार करून मी माझं करिअर सोडणार नाही। आपण उद्या वकिलांना भेटूया आणि मग पुढे काय करायचं ते ठरवूया। चला निघतो आम्ही, आणि हो, काहीही मदत लागली तरी अर्ध्या रात्री फोन करायचा। आम्ही निघतो, काळजी घे। खुनी आहेस तू। माझा पोरगा तुझ्याकडे काम करत होता, त्याचा जीव घेतलास तू। तू चांगल्या मनाने मरणार नाहीस विक्रम, लक्षात ठेव। खुनी आहेस तू। विक्रम, अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले तू। बरोबर बोललास तू। तुला तर आम्ही देव समजत होतो, पण तू तर राक्षस निघालास, राक्षस। नराधमा, नराधमा। माझ्या पोराचा घात घेतलास तू। हाय हाय लागल तुला। प्लीज 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 असं बोलू नका। हे बघ, आम्ही खरंच असं काही केलं नाही, आमच्यावर विश्वास ठेव। आमचा पोशिंदा मानत होतो तुला, पण खुनी आहेस, खुनी तू। खुनी आहेस, खुनी तू। पैशाच्या जोरावर शिक्षेपासून तू वाचलास, पण आमच्याकडून तू वाचू शकणार नाहीये। माझे शाप आहेत तुला, माझे शाप आहेत तुला। तू कधी सुखाने झोपू शकणार नाहीस। तुझं घर बी असंच बर्बाद होईल।